परभणी माजी सफाई कामगार तुकाराम कोल्हे यांचे निधन कार्यरत असताना झाले होते। त्यानंतर त्यांच्या पत्नी मीनाक्षी कोल्हे यांनी शासन नियमानुसार वारसास म्हणून सफाई कामगार पदावर नियुक्ती मिळावी यासाठी मागील अनेक महिन्यांपासून पाठपुरावा केला। लाल समितीच्या शिफारशीप्रमाणे आणि संबंधित आदेशानुसार देखील नियुक्ती मिळणे अपेक्षित होते। मात्र अद्यापही नगर परिषद प्रशासनाकडून निर्णय न झाल्याने त्रस्त होऊन मीनाक्षी काळे यांनी 24 जून 2025 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तुळशीराम मारुतीने त्याच्या पत्नीची शिफारस केली नामनिर्देशित आणि तिचा अर्ज करायला सांगितलं। त्या बाईचं वय यजबार होईपर्यंत कार्यालयानं कारवाई केली नाही। त्या बाईचं वय यजबार झालं। आज त्या बाईला सांगतात की तुमचं यजबार झालं, तुम्हाला नोकरी देता येत नाही। हा त्यांचा अन्याय होत आहे। म्हणून त्यांनी कायदेशीर इथं आमरण उपोषण सुरू केलं आहे। शासनानं जबाबदारी स्वीकारली, कोर्टाने निर्देश दिलेत। या स्थगितीमुळे किंवा अनेक अडचणीमुळे कार्यालयीन दिरंगाईमुळे जर कोणाचं वय गेलं असेल त्याचा विकल्प रोखण्यात येऊ नये असे निर्देश आहेत। तरीसुद्धा महानगरपालिका आमच्या कारवाईवर आणि मीनाक्षी मारुती कोल्हे यांना नोकरी देण्याला टाळाटाळ करत आहे। त्यामुळं मी आपल्यासमोर ही सविस्तर हकीकत मांडली आहे। तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषण केलेलं आहे। आपण त्यांची बाजू व्यवस्थित मांडावी आणि त्यांना कायदेशीर शासन निर्णयानुसार, न्यायालय निर्णयानुसार नोकरी मिळावी आणि त्यांची कुटुंबाची उपासमार दूर व्हावी। आज त्याच्या उपोषणामुळं त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणावर परिणाम होत आहे, त्याच्या कौटुंबिक परिणाम होत आहे। आज ते सतत नोकरीसाठी कार्यालयात चक्रा मारत आहेत। तर शासनाने याची कुठेतरी दखल घ्यावी आणि त्यांना न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे। राहुल धबाले, जनशक्ती, परभणी।